नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेचा आजचा एपिसोड 1.5 तासाचा विशेष भाग. आजच्या या भागात आपल्याला भैरवी आणि अनिश या दोघांचं लग्न झालेलं पाहायला मिळणार आहे. पण त्यापूर्वी बऱ्याचशा घडामोडी घडतात. राधावहिनी आणि किशाभाऊ या लग्नात विघ्न आणण्याचा प्रयत्न देखील करतात. बराचसा तमाशा पण घालतात. पण तरी सुद्धा शेवटी अनिश आणि भैरवीचं थाटात लग्न पार पडतं. चला तर मग बघूया आजचा 1.5 तासाचा विशेष भाग. मी तुम्हाला अगदी थोडक्या शब्दामध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर सुरुवातीला आपण असं पाहतो की लग्नाची सगळी लगबग चालू असते. सगळेजण काही ना काही काम करत असतात. अशोक मामा याला त्याला फोन करून तयारी कुठपर्यंत आली आहे ते विचारत असतात. पुढे ते एका कॅटरवाल्याला फोन करतात आणि म्हणतात सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे असं म्हणून जरा त्याच्यावरती ओरडत असतात. आता फोन झाल्यावरती किशाभाऊ त्यांना म्हणतात की भाऊजी तुम्ही कशाला त्रास करून घेताय, अहो ते कॅटरचं काय आहे ना जेवणाचं वगैरे ते मुलीकडचे पाहतील ना, खरं तर मुलीकडच्याने सगळं काही करायचं असतं. यावरती अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, लग्नाचा खर्च हा दोन्हीकडच्या बाजूनी समान करायचा असतो. पल्लवी आणि आम्हीच्या लग्नातही तसं केलं होतं, आताही तसंच होणार. शिस्त म्हणजे शिस्त. किशाभाऊ म्हणतात बरोबर करा काय करायचं ते. राधावहिनी येतात आणि म्हणतात की भाऊजी तुम्ही करू नका काही काळजी, मी आहे ना, मी सगळं काही पाहते काय काय घ्यायचं ते. तितके तिथे रुपाली येते आणि ती म्हणते की ओ राधा मामी हे घ्या, मी याच्यामध्ये लाडू आणि चिवडा घेऊन आले. कसं आहे ना, आपल्या सोसायटीत कोणाचं लग्न वगैरे असेल ना तर सगळे सोसायटीतील लोक कॉन्ट्रॅक्ट काढून हे सगळं काही करत असतात. त्याच्यामुळं काही काळजी करू नका, आम्ही पण आहोतच मदतीला. तर तुषार पुढे येतो आणि तो म्हणतो किती भारी ना, देसाईपासून ते प्यारेलालपर्यंत सगळे काही लग्नाच्या तयारीला लागलेले आहेत असं म्हणून आता हे सगळेजण फार खुश होतात. अशोक मामा तुषारला म्हणतात अरे तुषार तो अनिश कुठे त्याला तयार केलं की नाही, वेळेवरती जायला हवं आपल्याला हॉलवरती. गुरुजींनी 2चा मुहूर्त सांगितलाय, वेळेवर सगळं व्हायला हवं, शिस्त म्हणजे शिस्त. तुषार म्हणतो हो मी बघतो त्याला असं म्हणत तुषार आता अनिशला आवरायला आतमध्ये जातो. त्यानंतर आता इकडे भैरवीच्या मैत्रिणी तिचा मेकअप करतात. भैरवी छान मस्तपैकी तयार झालेली असते. भैरवीची आई तिथे येते आणि म्हणते अगं बाळा भैरवी किती गोड दिसतेस असं म्हणत तिला काजळाचा टीट लावते. पुढे ती तिला म्हणते की भैरवी आता तू परकी होणार, आता तू कायमची निघून जाणारच ना. यावरती आता भैरवी थोडी भावुक होते. पुढे भैरवी म्हणते की पण आई मला सांग की बाबा अजून पण माझ्यावरती रागावलेत का ग. तितक्यात आता तिथे चंदनराव येतात. चंदनराव म्हणतात अगं भैरवी किती सुंदर दिसतेस तू, खूप छान दिसतेस. भैरवी विचारते की बाबा तुमचा राग गेला का हो माझ्यावरचा. तर चंदनराव म्हणतात अगं तुला माझगावकरांनी जेव्हा माफ केलं ना तेव्हाच आमचा सगळा राग निघून गेला. कसं असतं ना बाळा, जेव्हा मुलगी सासरी जाते ना त्यावेळेस बापाला आनंदही होतो आणि दुःखही वाटतं. एक गोष्ट लक्षात ठेव, माझगावकर खूप चांगलेत, सगळी माणसं खूप चांगली भेटलेत तुला, त्यामुळं नीट चांगला संसार कर, मला अभिमान वाटेल असा संसार कर, सर्वांना सांभाळून घे असं म्हणत आता चंदनराव हे भाऊक होतात आणि रडू लागतात. भैरवी सुद्धा फार भावूक झालेली असते आणि ती सुद्धा रडू लागते. त्यानंतर आता अशोक मामा खाली येतात आणि ईश्वर काकांना विचारतात की अरे हॉलचं काय झालं, तिकडे डेकोरेशनची तरी सुरू झाली की नाही. तर ईश्वर काका म्हणतात की हो हो चालू झालीये. तितक्यात तिथे देसाई येतात आणि म्हणतात की माझगावकर काळजी करण्याचं काही एक कारण नाहीये, आत्ताच मला पॅरेलालचा फोन आला होता, तो पुढे गेलेला आहे, तो पाहतोय काय चाललंय ते. तर तोरणे म्हणतात की हो आणि रुखवताची काही काळजी करू नका, सोसायटीतील बायकांनी सगळ्यांनी मिळून तो तयार केलेला आहे, योग्य वेळी आणि योग्य वेळात तो तिथे लावला जाईल. जनार्दन म्हणतात की हो सगळं काही व्यवस्थित झाले. अशोक मामा म्हणतात आणि पाण्याचं काय. जनार्दन म्हणतो की त्याची सुद्धा सोय उत्तम केलेली आहे आणि हो प्लास्टिकच्या बाटल्या आणलेल्या गेलेल्या नाहीयेत. अशोक मामा म्हणतात हे एक चांगलं काम केलं. मित्रांनो बघा, ह्यांच्यामध्ये किती भांडणं असली तरी सुद्धा आता एका कार्यक्रमासाठी सोसायटीतील सगळेजण एकत्र आलेलेत, हे पाहून जरा छान वाटलं. त्यानंतर आता इकडे भैरवीच्या मैत्रिणी तिला उखाणा शिकवत असतात. तिथे तिची आई येते आणि म्हणते अगं काय तुम्ही त्या टाइमपास करत बसल्यात, चला लवकर उशीर होईल, सगळं काही वेळेत व्हायला हवं. तितक्यात तिथे चंदनराव येतात आणि म्हणतात की भैरवी अगं तुझा फोन घे, तुझा फोन वाजत होता. भैरवी आता फोन रिसीव्ह करते तर तिच्या बॉसचा फोन असतो. तिचा बॉस म्हणतो अगं भैरवी तू कुठे आहेस. तर भैरवी म्हणते की सॉरी सर, मी तुम्हाला सांगितलं नाही, आज माझं लग्न आहे, रिसेप्शनला मी तुम्हाला नंतर बोलवील, आता तरी सध्या घरगुतीच लग्न ठेवलेलं आहे. तिचा बॉस म्हणतो अगं भैरवी मी त्यासाठी नाही फोन केलेला, मला तुला हे सांगायचं आहे की आपल्या प्रोजेक्टची जी फाईल आहे ना ती माझ्याकडून चुकून डिलीट झाली आणि आता मला 3:30 वाजता माझी फ्लाईट आहे दिल्लीची, मला दिल्लीला जावं लागते, त्याआधी तुझ्याकडे जी ओरिजिनल फाईल आहे ना प्रोजेक्टची ती मला आणून दे. भैरवी म्हणते आत्ता. तर तिचा बॉस म्हणतो हो ग आत्ता आणून दे, नाहीतर आपला प्रोजेक्ट हा कॅन्सल होईल. पुढे भैरवी म्हणते ठीक आहे मी करते काहीतरी असं म्हणत फोन कट करते. तर आता मीना म्हणते हे बघ भैरवी आज तुझं लग्न आहे, आज काही ऑफिसचं काम वगैरे करायचं नाही हा. भैरवी म्हणते हो आई थांब जरा तू. पुढे ती योगिताला म्हणते की योगिता ऐक ना, ऑफिसमध्ये जाऊन लॉकरमध्ये फाईल जी ठेवली ना ती घेऊन ये प्लीज. तर योगिता म्हणते अगं मी कसं काय जाणार आहे भैरवी, तिथे तुझं थंब इम्प्रेशन लागणार आहे ना, त्यामुळं तुलाच जावं लागेल. तर भैरवीला आता टेन्शन येतं आणि भैरवी म्हणते की हो की माझंच थंब इम्प्रेशन लागणार आहे.
तर आता भैरवीची आई मीना म्हणते अजिबात नाही भैरवी, आता तू कुठेही जायचं नाही. भैरवी म्हणते अगं आई तुला कळतं का, आमचा प्रोजेक्ट आहे, आता जर मी फाईल ती दिली नाही ना तर प्रोजेक्ट हातातून निघून जाईल, खूप मोठा प्रॉब्लेम होईल ग. तर यावरती आता भैरवीची आई मात्र तयार नसते जायला. भैरवी म्हणते मी लगेच येईल, तू काळजी काळजी करू नकोस, मी वाटलंच तर योगिताला पण सोबत घेऊन जाते, आम्ही दोघी जणी जातो आणि लगेच येतो. असं म्हणत भैरवी आता तिथून निघते. त्यानंतर आता इकडे अनिश मस्तपैकी नवरदेवाचा गेटअप करून आलेला असतो. आता ते पाहून अशोक मामांना फार भारी वाटतं. तर आता पुढे अनिश येतो. अशोक मामा विचारतात काय अनिश मग तयार आहेस ना. अनिश म्हणतो की हो बाबा. पुढे तो अशोक मामांच्या पाया पडायला लागतो. अशोक मामा त्याला म्हणतात थांब थांब, सगळ्यात आधी तू तुझ्या आईचा आशीर्वाद घे. असं म्हणत आता ते दोघं जण वेणूच्या फोटो समोर येतात. अनिश हात जोडतो. अशोक मामा म्हणतात बघितलंस का वेणू, आपला हा धाकटा एक नंबरचा हट्टी आणि आगाऊ. असं म्हटल्यावरती आता अनिश म्हणतो बाबा काय बोलताय तुम्ही. अशोक मामा म्हणतात मग काय खोटं बोलतोय का, खरं तेच बोलतोय ना. आपला हा मुलगा आता संसाराला लागणार आहे, आता संसारी होणार आहे, आज त्याचं लग्न आहे. मुलगी तशी चांगली आहे भैरवी, मनाने खूप चांगली, फक्त याचाच काही भरोसा नाहीये. तर पाठीमागून आता संयमी हसायला लागते. संयमी पहा किती सुंदर दिसते आणि तिचा ड्रेस सुद्धा फार छान आहे, ही कलवरी बनली. त्यानंतर आता अनिश पुढे वेणूच्या पाया पडतो. अशोक मामांच्या पाया पडतात. तर राधावहिनी पुढे येतात आणि अनिशचं औक्षण करतात. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की भैरवी आणि योगिता दोघी जणी ऑफिस जवळ पोहोचलेले असतात. तितक्यात योगिताला तिच्या घरून फोन येतो. योगिता जरा घाबरते आणि म्हणते की हो हो मी लगेच आले, असं म्हणत फोन कट करते. भैरवी विचारते काय ग काय झालं. योगिता घाबरतच सांगते अगं माझ्या मुलीने पेन्सिल गिळाली, मला आत्ता ताबडतोब घरी जावं लागेल. भैरवी म्हणते हो जा तू लवकर जा आणि काय होतं ना ते मला फोन करून कळव. योगिता म्हणते हो हो. असं म्हणत घाईघाईत योगिता तिथून निघून जाते. त्यानंतर आता भैरवी ऑफिसमध्ये येते, तिच्या केबिनमध्ये येते. आता केबिनमध्ये येत असताना ती तिच्या केबिनचा दरवाजा लावते. आता केबिनमध्ये येऊन ती लॉकर उघडते, थंब देऊन तिच्या लॉकरमधनं ती फाईल बाहेर काढते. आता ती जायला लागते तर दरवाजा हा लॉक झालेला असतो. आता भैरवी फार वैतागते. पुढे ती फोन करायला लागते तर तितक्यात तिला कळतं की तिच्या फोनची बॅटरी लो झाली, आता फोन सुद्धा डेड झालेला असतो. भैरवी खूप दरवाजा उघडायचा प्रयत्न करते पण दरवाजा काही उघडतच नाही. तर इकडून आता मीना आणि चंदनराव हे दोघं जण भैरवीला फोन ट्राय करत असतात, पण भैरवीचा आता फोन काही लागत नसतो. तितक्यात आता तिथे अशोक मामा आणि हे सगळे जण येतात. इरा म्हणते की माव कुठं आहे, मला तिच्यासोबत सेल्फी काढायचा आहे. ईशान म्हणतो की नाही सगळ्यात आधी मी काढणार आहे. असं म्हणत ह्या दोघांची भांडणं सुरू होतात आणि ते तिथून निघून जातात. अशोक मामा पण हसायला लागतात आणि म्हणतात झालं यांचं सुरू, चला पाहू काय काय तयारी झाली. पुढे आता चंदनराव आणि मीनाचा चेहरा पडलेला असतो. अशोक मामा ते नोटीस करतात आणि विचारतात काय झालंय, काही प्रॉब्लेम झालाय का. चंदनराव म्हणतात नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. मीना म्हणते की आलीस आम्ही, असं म्हणून आता मीना पण तिथून निघून जाते. अशोक मामा तयारी कुठपर्यंत आली आहे ते पाहू लागतात. केटरवाल्याला सांगत असतात की हे बघा पोळ्या अशा गरम वगैरे पाहिजेत. किशा भाऊ मध्ये मध्ये लुडबड करत असतात, ते मध्ये मध्ये बोलतात. अशोक मामा म्हणतात की मी बसतो शांत, तुम्ही बोला, तुम्ही सांगा काय सांगायचं ते. किशा भाऊ म्हणतात नाही नाही सांगा ना भाऊजी तुम्हाला काय सांगायचं ते, मी जातो. असं म्हणत किशा भाऊ तिथून काढता पाय घेतात. राधाबाईनी म्हणतात की भाऊजी काळजी करू नका, मी आहे ना, माझ्या हाताखाली याच्याकडून चांगला स्वयंपाक करून घेते की नाही बघा. असं म्हणत राधाबाईनी त्या केटरवाल्याला घेऊन जातात. अशोक मामा म्हणतात मला तर वाटतं की हीच त्याला आता त्याला तळून काढते की काय. तर दुसरीकडे आता मीनात ही तयारी करत असते. इरा तिथे येते आणि म्हणते की अगं आजी तुला माहितीये का भैरवी माऊ कुठे आहे, ती अख्खं लंगड मंडप पाहिला आम्ही, मला कुठेच सापडली नाहीये. मला ना तिच्यासोबत सेल्फी काढायचा आहे, ईशानसोबत माझी बेट लागली ग, नाहीतर मी हरेल. तर आता मीना म्हणते की ती येईलच लवकर, ती जरा मेकअप करायला गेली ना, तू काही काळजी करू नकोस बरं. तितक्यात पाठीमागून चंदनराव येतात आणि ते मीनाला म्हणतात की अगं मीना तुला माहितीये का आता भैरवीचा फोन सुद्धा लागत नाहीये, स्विच ऑफ लागतोय. आता हे ऐकल्यावरती मीनाला सुद्धा फार टेन्शन येतं. त्यानंतर आता अशोक मामा गुरुजींना म्हणतात की गुरुजी तुम्ही नाश्ता केला का. गुरुजी म्हणतात हो नाश्ता झाला, आता मुलीला लवकर बोलून घ्या, सगळं काही आपल्याला मुहूर्तावरती करायचंय ना. अशोक मामा म्हणतात बर बर बोलून आणतो. असं म्हणत आता तुषार आणि अशोक मामा दोघं जण नवरीच्या रूममध्ये जातात. तिथे चंदनराव आणि मीना हे फार डोकं टेन्शनमध्ये असतात. अशोक मामा म्हणतात काय झालं भैरवी कुठे. आता चंदनराव म्हणतात की भैरवी ऑफिसला गेलीये. अशोक मामा म्हणतात की आत्ता ऑफिसला. चंदनराव म्हणतात की हो काहीतरी अर्जंट काम होतं, पण आता तिचा फोनच लागत नाही, स्विच ऑफ येतोय. आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना फार टेन्शन येतं. तर नेमकी तिथे राधाबाईंनी आलेले असतात आणि त्या ऐकतात. आता ह्यांनी ऐकल्यावरती त्या मोठ्यानेच ओरडायला लागतात की बाप्पा हे काय झालं, नवरी मुलगी पळून गेली का. असं म्हणत बाहेर येतात आणि मोठमोठ्याने ओरडायला लागतात. आता हे सगळं त्यांचा राडा पाहून किशाभाऊ म्हणतात काय झालं ग, कशाला एवढ्याने ओरडतीस. राधाबाईंनी म्हणतात की त्या भैरवीला लग्न करायचं नव्हतं तर सांगायचं होतं ना, खुशाल पळून गेली. असं म्हटल्यावरती आता सर्वांनाच मोठा धक्का बसतो. अनिश उभा राहतो आणि चिडूनच राधाबाईंना म्हणतो की मामी काही कशाला बोलतेस, भैरवी असं काही करणार नाहीये, मला माहितीये की तिचं माझ्यावरती प्रेम आहे. राधाबाईंनी म्हणतात
म्हणतात की मग तुला खोटं वाटतं का, मी काय खोटं बोलते का, विचार तुझ्या बाबांना, आहे का भैरवी ते. भैरवी ते नाहीये, भैरवी पळून गेली. तर अशोक मामा पुढे येतात आणि राधाबाईंना म्हणतात की गप्प बसा, एकदम गप्प बसा. पुढे ते अनिशला म्हणतात की हे बघ अनिश, तू काही काळजी करू नको. भैरवी गेली ऑफिसला, काहीतरी अर्जंट काम असेल, पण ती लवकरच परत येईल. तिच्यासोबत कुणी गेलं होतं का. तर चंदनराव म्हणतात की हो, तिच्यासोबत ती योगिता गेलेली आहे. तर गायधनी म्हणतात थांबा, मी नाही योगिताला फोन करून विचारतो. अशोक मामा म्हणतात की हो, लावा फोन आणि स्पीकरवरती ठेवा. आता गायधनी योगिताला फोन लावतात. योगिताला विचारतात की अगं योगिता, तू कुठे आहेस, भैरवी आहे का तुझ्यासोबत. योगिता म्हणते नाही, भैरवी माझ्यासोबत नाहीये. म्हणजे आम्ही दोघी जणी ऑफिसला एकत्र गेलो होतो, पण मला अर्जंट घरी यावं लागलं, माझ्या मुलीने पेन्सिल गिळाली होती म्हणून. पण भैरवीला तुम्ही फोन ट्राय करा ना, भैरवी ऑफिसलाच गेलेली आहे. तर आता हे भैरवीला फोन ट्राय करतात, पण भैरवीचा फोन मात्र स्विच ऑफ लागतो. इकडे भैरवीला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं आणि ती दरवाजा उघडायचा फार प्रयत्न करत असते, पण दरवाजा काही उघडत नाही. आणि रूममध्ये बंद असल्यामुळं आता तिला सफोकेट पण व्हायला लागतं. तर इकडे अनिश हा चिडूनच नवरदेवाच्या रूममध्ये आलेला असतो. त्याच्या पाठीमागे ईश्वर काका, तुषार, सोसायटीतील लोक आणि किशा भाऊ येतात. आता ही सोसायटीतील लोक अनिशला भडकावू लागतात, म्हणू लागतात की भैरवीला करायचंच नव्हतं लग्न, तर तिने हे सगळं कशाला करायचं, उगाचच कशाला हा तमाशा घालून ठेवायचा. किशा भाऊ म्हणतात मला काय वाटतं, ती ना त्या अर्जुन सोबत पळून गेली असेल, तिचा तो मित्र नाही का, सारखं त्या दोघांमध्ये ना कुचू चालायचं. तुषार आता किशा भाऊवरती ओरडतो आणि म्हणतो की गप्प बसा, असं काही झालेलं नसणार आहे. पुढे तो अनिशला म्हणतो की हे बघ अनिश, मला पूर्ण विश्वास आहे, भैरवी असं काही करणार नाहीये. पुढे तो सोसायटीतील लोकांना म्हणतो आणि तुमचं काय चाललंय, चला जा बरं इथून निघून, अजिबात तिथे कुणी थांबू नका. असं म्हटल्यावरती आता हे सगळेजण तिथून निघून जातात. पुढे तुषार आणि ईश्वर काका हे दोघं जण अनिशला समजावून सांगत असतात. तर इकडे बाहेर राधाबाईंनी मात्र मोठा तमाशाच घातलेला असतो की भैरवी पळून गेली, तिने असं कशाला करायचं, तसं कशाला करायचं, असं म्हणत ह्या मोठमोठ्याने रडत असतात. किशा भाऊ बाहेर येतात आणि म्हणतात की भाऊजी कुठे गेले, याला त्याला ते विचारू लागतात. प्रभूबाईंना म्हणतात की भाऊजी कुठे गेले. या प्रभूबाई म्हणतात की मला नाही माहिती. किशा भाऊ म्हणतात नाही माहिती म्हणजे काय, मग तुम्ही काय फक्त जेवायला आलेत का इथं. तर आता हे राधाबाईंनी ऐकतात आणि म्हणतात की काय भाऊजी पण नाहीत का घरी, देवा आता भाऊजी पण निघून गेले का. असं म्हणत आता रडत मोठमोठ्याने ओढत ह्या अनिश जवळ जातात आणि अनिशला म्हणतात की आता ते हे वेगळंच होऊन बसलं बघ, आता तर भाऊजी सुद्धा नाही येत, भाऊजी पण गायब झालेत, आता भाऊजी पण पळून गेले की काय, असं म्हणून मोठमोठ्याने ओरडायला लागतात. आता हे ऐकल्यावरती अनिशला धक्काच बसतो. अनिशही बाहेर निघून येतो. दुसरीकडे आपण असं पाहतो की अशोक मामा हे ऑफिसमध्ये येतात आणि भैरवीला आवाज देऊ लागतात. आता अशोक मामांचा आवाज ऐकताच भैरवी म्हणते की बाबा मी इकडे आतमध्ये केबिनमध्ये अडकली. अशोक मामा म्हणतात अशी कशी अडकली, बरं आता या केबिनची चावी कुठे आहे सांग बरं मला. तर भैरवी म्हणते मला नाही माहिती, भुंजाळ्यांना फोन करून विचारा. अशोक मामा आता भुंजाळ्यांना फोन लावतात. भुंजाळे हा त्याच्या भाचीच्या लग्नासाठी बाहेरगावी आलेला असतो. तो म्हणतो की डॉअरमध्ये एक डब्बा आहे चाव्यांचा, त्याच्यामध्ये आहे चावी. अशोक मामा आता तो डब्बा काढतात. भोंजाळ्याला विचारतात की आता एवढ्या सगळ्या चाव्यात यातली नेमकी चावी कोणती. भोंजाळे म्हणतो की 4 गुच्छ असतील ना अशी चावी आहे, गुलाबी कलरची चावी आहे. तर इकडून भैरवी अशोक मामांना आवाज देऊ लागते की बाबा प्लीज लवकर काहीतरी करा, मला सफोकेट होतंय, मला गुदमरल्यासारखं होतंय, मी केव्हाच्या आतमध्ये अडकलीये. अशोक मामा म्हणतात हो हो झालं भेटली मला चावी. असं म्हणत आता अशोक मामांना चावी भेटती. आता कोणाचा तरी फोन येतो. आता तो फोन उचलण्याच्या नादात अशोक मामाच्या हातातून ती चावी खिडकीतून बाहेर पडते. आता बाहेर पडल्यावरती अशोक मामांना फार टेन्शन येतं. अशोक मामा म्हणतात आता हे काय नवीनच होऊन बसले. तर इकडे भैरवी परत एकदा अशोक मामांना आवाज देते आणि म्हणते की बाबा प्लीज काहीतरी करा, मला त्रास व्हायला लागलाय, गुदमरायला लागलाय. असं म्हणत आता ती सोफ्यावरती बसते. इकडे अशोक मामा काहीतरी ती चावी बाहेर काढण्यासाठी पाहू लागतात. त्यांना समोर एक मोठी पट्टी दिसते. परत आता त्या पट्टीला काहीतरी अडकून चावी बाहेर काढण्यासाठी ते परत एकदा डॉअरमध्ये इकडे तिकडे काहीतरी सापडू लागतात. आता त्यांना एक कागद सापडतो, त्याला आता लाल दोरा असतो. अशोक मामा तो दोरा काढतात, एक तार काढतात, त्याला ते जॉईन करतात आणि आता ती पट्टी खिडकीच्या बाहेर घालून ती चावी काढण्याचा प्रयत्न करतात. आता बराच प्रयत्न केल्यानंतर अशोक मामांना ती चावी हातामध्ये मिळते. आता चावी मिळाल्यावरती अशोक मामा पटकीने येतात, दरवाजा उघडतात. तर आता भैरवी इकडे गुदमरल्यामुळे सोफ्यावरती अशी जरा बेशुद्ध सारखीच पडलेली असते. अशोक मामा येतात आणि तिला म्हणतात की भैरवी उठ उठ उठ, अगं आपल्याला उशीर झालाय, लवकर जायला हवं. आता भैरवी सुद्धा घाईघाईत उठते आणि म्हणते 1 मिनिट ती फाईल. अशोक मामा म्हणतात ती जाता जाता देऊ आपण, तू चल लवकर. असं म्हणत आता घाईघाईत अशोक मामा भैरवीला घेतात आणि तिथून निघतात. त्यानंतर आता इकडे सगळेजण टेन्शनमध्ये बसलेले असतात. राधाबाईंनी परत एकदा तमाशा घालायला सुरुवात करतात आणि आता त्या भैरवीच्या चारित्र्यावरून बोलू लागतात. त्या म्हणतात की मला आधीपासूनच संशय होता त्या अर्जुनवरती, त्याचं आणि त्या भैरवीचं नक्कीच काहीतरी चालू होतं, ती भैरवी त्या अर्जुनसोबतच पळून गेली असणार आहे. आता हे ऐकल्यावरती चंदनरावांना मात्र फार राग येतो. ते उठतात आणि मोठ्यानेच म्हणतात की बास, इथून पुढे मी एक शब्द सुद्धा भैरवीच्या चारित्र्यावरून ऐकून घेणार नाहीये, नाहीतर बघा माझ्यासारखा वाईट कुणी नसेल. तर राधाबाई सुद्धा मोठ्या आवाजात म्हणू लागतात की ओ मला काय बोलताय तुम्ही, तुमच्या जावयालाच विचारा ना, त्यालाच संशय.
आता अनिश उठतो आणि म्हणतो की मामी बाद झालं, मी बोलत नाहीये कारण की मला तुझ्यासारखा असा तमाशा घालायचा नाहीये म्हणून मी बोलत नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे की भैरवीचं माझ्यावरतीच प्रेम आहे, ती फक्त माझ्यावरतीच प्रेम करते. असं म्हणून अनिश राधावहिनीचं तोंड बंद करतो. पुढे अनिश म्हणतो की मी आलोच. तुषार त्याला अडवतो आणि म्हणतो अरे थांब अनिश, कुठे चाललायस तू? अनिश म्हणतो आलोच मी. असं म्हणत आता अनिश जायला लागतो तर समोरून तितक्यात आता अशोक मामा येतात. आता अशोक मामांच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल असते. अशोक मामा हसतात आणि पुढे आता भैरवीला हात देतात. ते भैरवीला घेऊन येतात. आता भैरवी आलेली पाहून सर्वांनाच फार बरं वाटतं. आता सर्वजण आनंदित होतात. पुढे अशोक मामा भैरवीला घेऊन येतात. ईश्वर काका अशोक मामांना विचारतात की अरे अशोक, तू कुठे गेला होतास? ऑफिसमध्ये गेला होतास का? आणि यायला एवढा का उशीर झाला? अशोक मामा म्हणतात सांगतो तुला ते सगळं काही नंतर. पुढे ते गुरुजींना म्हणतात की गुरुजी तयारीला लागा, नवरी मुलगी आलेली आहे. असं म्हटल्यावरती आता अनिश आणि भैरवी हे दोघं जण आता विधीसाठी बसतात. आता विधी सुरू झाल्यावरती राधावहिनी तिथे येतात. पदराने हळूच मंगळसूत्राचा बॉक्स उचलतात आणि आतमध्ये निघून जातात. आत गेल्यावरती एका साडीमध्ये तो बॉक्स ठेवतात आणि ती साडी बॅगमध्ये ठेवून बाहेर निघून येतात. इकडे आता सगळ्या विधी झालेल्या असतात. लग्न लागतं मस्तपैकी. आता ह्या दोघांचं लग्न देखील होतं. लग्न झाल्यावरती अशोक मामा आशीर्वाद म्हणून भैरवीला साडी आणि 2 सोन्याच्या बांगड्या देतात आणि म्हणतात की ह्या नुसत्या बांगड्या नाही आहेत, हा वेणूचा आशीर्वाद आहेत. ह्या बांगड्या वेणूच्यात, त्यामुळं ह्यांना आयुष्यभर जप आणि हा तुला आशीर्वाद आहे असं समज. आता भैरवी सुद्धा भावुक होते. अशोक मामा म्हणतात की मला 7 जन्म तू सून म्हणून हवी आहे. भैरवी म्हणते की आणि मला सुद्धा तुम्ही 7 जन्म सासरे म्हणून हवेत. असं म्हणून आता हे सगळेजण भावुक होतात. पुढे आता राधावहिनी आणि किशाभाऊ येतात आणि म्हणतात हे घे गरीब मामाकडून तुलाच भेट. असं म्हणत तिची ओटी भरतात. इकडे आतमध्ये इरा येते. आता तिने आणलेलं गिफ्ट तिला भैरवीला द्यायचं असतं म्हणून ती ते उचलते. आता तिने आणलेली साडी तिला सापडत नाही. ती इकडे तिकडे ती साडी पाहू लागते. बॅग उघडते तर त्या बॅगमध्ये ती साडी असते. आता ह्या साडीमध्ये राधा मामीने ते मंगळसूत्र लपवलेलं असतं. इरा ती साडी घेते आणि खुश होऊन बाहेर येते. तर आता संयमी, इरा, ईशा हे 3 जण पुढे येतात. भैरवीला म्हणतात की माऊ हे तुमच्या दोघांसाठी गिफ्ट आणलेलं आहे. भैरवी ते हातात घेते आणि म्हणते काय यात, हे किती हेवी लागतंय. ईशान म्हणतो हे बघ, हे ड्रॉइंग मी तुझ्यासाठी आणलेले असं म्हणत तिला देतो. भैरवी म्हणते की वा किती सुंदर आहे हे. तर इरा म्हणते आणि ही साडी तुझ्यासाठी आहे आणि यामधला ड्रेस अनिश काकासाठी आणलेला आहे. भैरवी म्हणते अगं बाळांनो कशाला एवढं सगळं करायचं? अनिश म्हणतो हो ना, आधीच बाबांना अचानक हा लग्नाचा खर्च पडलाय, त्यात हे अजून कशाला? हे काय आम्ही आजोबांच्या पैशाने नाही आणलेलं. तर भैरवी म्हणते की मग? ईशान म्हणतो की आम्हाला फंडफेअरमध्ये जे पैसे मिळाले होते ना, त्याच पैशातून आम्ही हे सगळं खरेदी केलंय. भैरवी म्हणते अरे बाळांनो हे पैसे तुमचे होते ना. मग? इरा म्हणते तुमचे दोघांचे पैसे तुम्ही आमच्यावरती खर्च करतात ना, मग जर आमचे फंडफेअरमधले पैसे आम्ही तुमच्यावरती खर्च केले तर काय प्रॉब्लेम आहे? आता हे ऐकल्यावरती अशोक मामांना फार भारी वाटतं आणि अशोक मामा हसू लागतात. ईश्वर काका म्हणतात क्या बात है. तर अनिश आणि भैरवी ह्या दोघांना सुद्धा ह्या 3 मुलांचं फार कौतुक वाटतं. त्यानंतर आता मंगळसूत्र घालायचे विधी चालू होतो. आता गुरुजी म्हणतात की मंगळसूत्र आणा. आता ह्यांना मंगळसूत्र सापडतच नाही. ईश्वर काका म्हणतात अहो तिथेच असेल बघा ना, तिथंच ठेवलं होतं. गुरुजी म्हणतात ताटात मंगळसूत्रच नाहीये. असं म्हटल्यावरती आता सगळेजण मंगळसूत्र सापडायला लागतात. राधावहिनी परत सुरू होतात आणि म्हणायला लागतात हा तर अपशकुन झाला, आधी नवरीच पळून गेली होती, आता मंगळसूत्र पण हरवलं, हे काय झालं ते काय झालं म्हणून बडबड करायला लागतात. मित्रांनो आता फुलराणी असायला हवी होती इथे. फुलराणीने या राधा मामीना चांगलं सरळ केलं असतं. खरंच आजच्या या एपिसोडमध्ये ना मी फुलराणीला खूप मिस केलं. फुलराणीने या लग्नाच्या एपिसोडला खरं यायला हवं होतं. असो, अशोक मामा त्यांच्यावरती ओरडतात आणि म्हणतात गप्प बसा, असं काही होणार नाहीये, सापडा मंगळसूत्र म्हणजे भेटेल. आता परत एकदा सगळेजण मंगळसूत्र सापडायला लागतात. तर इराला आता त्या साडीतून बाहेर आलेलं मंगळसूत्र दिसतं. ती म्हणते की आजोबा हे बघा मंगळसूत्र. असं म्हणून आता तो मंगळसूत्राचा बॉक्स देते. अशोक मामा ते पाहतात आणि खुश होतात. तर इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ यांचा मात्र चेहरा पडलेला असतो. पुढे आता अशोक मामा मंगळसूत्र गुरुजींकडे देतात. आता अनिश भैरवीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि हे लग्न संपन्न होतं. या लग्नात बऱ्याचशा अडचणी आल्या. राधा मामी आणि किशाभाऊने विघ्न आणण्याचा प्रयत्न देखील केला, तरी सुद्धा अनिश आणि भैरवीचं लग्न थाटात पार पडलं. तुमच्याही लग्नामध्ये असे काही विघ्न आले का, काही मजेशीर गोष्टी घडल्या का, त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्याच्या भागात आपण आता असं पाहणार आहोत की ह्यांची सप्तपदी होते आणि आता अनिश आणि भैरवी दोघं जण मिळून वटपौर्णिमेची पूजा देखील करतात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.